मुंबई कोस्टल रोडवर असलेल्या पॅच वर्कमुळे मुंबई महानगरपालिकेला टीकेला सामोरं खरं तर जावं लागलं होतं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालिकेकडून आणि कंत्राटदाराकडून कोस्टल रोडवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आले। ज्या ठिकाणी पॅच टाकले होते तेथील 100 ते 150 मीटर रस्त्यावरील आवरण खरं तर काढून नवीन समतोल रस्ता तयार करण्यात आलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पालिका प्रशासन जागं झालं असून कोस्टल रोडवरील कामाला सुरुवात करण्यात आली आहे। इतकं मजबूत आणि पक्का असायला पाहिजे की पुढील 50 वर्ष ते हललं नाही पाहिजे। हे 50 महिन्यात हललंय। तुम्ही मुंबईकरांना सुखकारक कोस्टल रोड म्हणून जे आम्ही स्वप्न पाहिलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ते कामही चालू केलेलं, तर तुमच्या राज्यात जलसमाधी मिळणार की काय? कारण किती पॅचवर्क आता खरडवून काढला, हे काढला, तरी तो जो एक लेवल असते ती लेवल मेंटेन आत्ता तरी होणार नाही असं दिसतंय। आणि ज्यांनी हे करताना काम करताना जे काही स्कॅम केलाय त्याला काय शिक्षा देणार आहेत ते पण लोकांना कळलं पाहिजे। कोण होतं याचा मंत्री, कोण होतं याचा पुढाकार, कारण शह्या सगळ्यांनी घेतलेत, आम्हीच केलं मग आता बघता। मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट यामध्ये हा कोस्टल रोड आहे आणि कोस्टल रोडवरती काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता। यामध्ये कोस्टल रोडवरती काही पॅचेस हे करण्यात आलं असल्याचं पाहायला मिळालं होतं। यावरूनच पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा दखल घेण्यात आली होती आणि नंतर मुंबई महानगरपालिकेने हे मॅस्टिक आवरण असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता या कोस्टल रोडवरती काम सुरू झालेलं आहे। जे पॅचेस होते ते काढून या ठिकाणी 100 ते 150 मीटरचा हा जो रस्ता आहे कोस्टल रोडवरचा, यावरती सगळं जे ते आवरण आहे कोस्टल रोडवरचं ते काढलेलं आहे। नव्याने पुन्हा हा कोस्टल रोडवरती भरणी आहे ती करण्यात येणार आहे आणि एकूण समतल रस्ता करण्यात येणार आहे। या गाड्यांना कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी खबरदारी घेऊन ही कारवाई आणि काम आहे तेच करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच यामध्ये हे काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल या संदर्भात अद्याप सांगितलं आलं नसलं तरी एकूण कोस्टल रोडवरती 100 ते 150 मीटरचा हा रस्ता आता त्याच्यावरचं आवरण काढण्यात आलेलं आहे। काही वेळ पुढे जर गेलं तर त्यासाठी सुद्धा काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे एकूणच मुंबई महानगरपालिका आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर कामाला लागले असं म्हणायला वावगं ठरणार नाही। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।